गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. सर्व सर्व टीईटी देत असलेल्या भावी शिक्षकांना गुड इव्हनिंग. टीईटी टेस्ट सिरीजच्या ग्रुपमधील सर्व भावी शिक्षक हे 100% टीईटी पास होणार आहेत आणि त्यासाठी आपण टेस्ट सिरीज तर घेत आहोतच, पण त्यासोबतच फ्रीमध्ये लाईव्ह सेशन्स, फ्रीमध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ, फ्रीमध्ये नोट्स, क्वालिटेटिव्ह नोट्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पहिल्याच दिवशी सगळं भेटणार नाही, पण दररोज थोडं थोडं असं टप्प्याटप्प्यानं तुम्हाला 50 दिवसात जवळपास 150 टेस्ट सोडवायला भेटणार आहेत. त्या 150 टेस्ट सोडून दुसऱ्या 150 टेस्ट ज्या फ्री फॉर ऑल असतात त्या देखील आपल्या खास ग्रुपसाठी भेटणार आहेत. आणि सर्व महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांना देखील मला असं वाटतं की त्यांनी टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करा. टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स फ्रीमध्ये अटेंड करायला भेटतील. त्याचबरोबर फ्रीमध्ये नोट्स देखील तुम्हाला भेटतील, फ्रीमध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ भेटतील. सेट नेट क्वालिफाईड असलेले प्राध्यापक आपल्या ग्रुपचे, ज्या टेस्ट सिरीजचा ग्रुप आहे त्याचे मार्गदर्शक आहेत. तर त्यामुळं पुण्यावरून 2 जण सेट नेट क्वालिफाईड असलेले, त्यांचा अनुभव 15-15 वर्ष अध्यापक महाविद्यालयाला शिकवण्याचा आहे, ते आहेत. कोल्हापुरावरून देखील एक प्राध्यापक आपल्याला मोफत विनामूल्य मार्गदर्शन करायला तयार आहेत. लातूर देखील तयार आहेत. अंबाजोगाईवरून मॅडम आहेत. लातूरवरून पुन्हा मी आहे. आणि असे टीचर तुमच्या सर्वांसाठी अवेलेबल आहेत. तर याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. विनंती म्हणता येणार नाही, पण ही ऑफर आहे. 499 रुपये पे करा आणि या टेस्ट सिरीजला आपल्या मित्रांना, मैत्रिणींना सांगा. 499 मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची. टेस्ट सिरीजच्या ग्रुपला तुम्ही जॉईन झाल्यास या सर्व फॅसिलिटीज तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहेत. चला, इंट्रोडक्शन झाले. तुम्हाला मॅडमने फळ्यावर लिहून दिले, वर कॉन्टॅक्ट लिहून दिलेला आहे 9730670908. हा रामशेप सर यांचा नंबर आहे. त्या नंबरवर तुम्ही सर्वांनी पेमेंट केल्याच्या नंतर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तर ह्या सगळ्या लोकांनी पाठवलेला आहेच, त्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केलेला आहे. बाकीच्या लोकांनी पण स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. तुमचं खाली नाव स्वतःचं पाठवायचंय, सेव्ह केलं जाईल, लगेच तुम्हाला त्या ग्रुपला ऍड केलं जाईल. पुढील जो भाग आहे तो मॅडम तुम्हाला शिकवायला स्टार्ट करणार आहेत. मॅडम तुम्ही शिकवा. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मी या क्लासमध्ये पुन्हा रिजॉईन होईल. विद्यार्थी नेमके किती बसतात ते आजचं आपलं निरीक्षण आणि परीक्षण असेल. तर मॅडम तुम्ही तुमच्याकडे कार्यभार घेऊ शकता. शुभांगी मॅडम, वेलकम. हा सर. ओके. सर्वप्रथम क्लासमध्ये जॉईन झालेल्या सर्व भावी शिक्षकांना गुड इव्हनिंग. आजचा क्लास असणार आहे मॅथ्सचा, हो की नाही? लास्ट 2 क्लास जे झालेले होते ते इंग्लिश आणि मानसशास्त्र या 2 विषयावरती झालेले आहेत. सरांनी तुम्हाला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. तर मॅथ हा विषय जो आहे तो टीईटी साठी तुम्हाला पेपर 1 मध्ये 30 मार्कासाठी आहे आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 30 मार्कासाठी हा विषय आपल्याला आहे. फक्त मॅथ आहे का? तर त्याचा आन्सर आहे नो. मॅथ सोबत तुम्हाला काही प्रमाणात बुद्धिमत्ता, रिझनिंग हा विषय सुद्धा असणार आहे. ठीक आहे. तर आपण प्रत्येक विषयावर, सगळ्या विषयांची आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आणि ही टेस्ट सिरीज जी असणार आहे ती तुम्हाला फक्त आणि फक्त 499 रुपयामध्ये मिळणार आहे. या टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला काय मिळणार आहे? प्रत्येक विषयाच्या आपल्या 30 टेस्ट मिळणार आहेत. किती विषयाच्या टेस्ट मिळणार आहेत? तर 30 टेस्ट मिळणार आहेत आणि एकूण आपल्याला 150 टेस्ट आपल्याला मिळणार आहेत. आणि त्यासोबतच आपल्याला फ्री लाईव्ह क्लासेस सुद्धा अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. नोट्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिथं जिथं तुम्हाला अडचण येईल, ज्यावेळेस पेपर सोडवताना वाटेल की हा क्वेश्चन मे बी मॅडमनी चुकून जे आन्सर दिलेलं आहे ते माझं आन्सर वेगळं येतंय आणि मॅडमचं आन्सर वेगळं येतंय, अशा ठिकाणी जर तुम्हाला काही कधी वाटलं की हा प्रश्न चुकीचा दिलेला आहे किंवा आन्सर जे आहे ते चुकीचं आहे, तर माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आजची होती ती आपली मॅथ एक्झाम नंबर 2 होती. ठीक आहे. तर आजची जी एक्झाम होती ती मी घेतली होती ऍव्हरेज, सरासरी या चॅप्टर वरती. मी हा चॅप्टर का निवडला? तर लास्ट जे आपले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत त्यामध्ये तुम्हाला सरासरी या चॅप्टर वरती प्रत्येक वेळेस एक तरी क्वेश्चन तुम्हाला दिसतो आहे. म्हणजे काय? तर पीवायक्यू मध्ये, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत, ज्या चॅप्टर वरती क्वेश्चन्स आहेत ते चॅप्टर पहिल्यांदा आपण टार्गेट करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त डाटा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझी तळमळ राहील की जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला या पुढच्या पाऊण तासामध्ये, 1 तासामध्ये मिळाव्यात. सर्वांना विनंती आहे की काय करायचंय, आजचा क्लास मॅथचा असल्यामुळं सर्वांनी आपल्या जवळ एक नोटबुक आणि एक पेन ठेवावा.
जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला करायचे काय आणि आपण चुकतोय कुठं. ठीक आहे. दिसायला जरी आपल्याकडे 2 महिने असले तरी पण या पूर्ण वर्षापर्यंत आतापर्यंत जो आपण शैक्षणिक प्रवास केलेला आहे त्यामध्ये आपण भरपूर काही गोष्टी शिकलेलो आहोत. फक्त या 2 महिन्यांमध्ये आपल्याला त्याचं रिव्हिजन करायचंय. लहान-लहान बारीक गोष्टी ज्या असणार आहेत, लहान-सहान गोष्टी, त्या गोष्टी फक्त आपल्याला क्लिअर करायचं काम आपल्याला या 2 मंथमध्ये करायचं आहे. चला क्लासला मग स्टार्ट करूयात. पहिल्यांदा काही आपण सूत्र घेऊया. ठीक आहे. जे आपल्याला की नॉर्मली जे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला यूज होतील असे काही सूत्र आपण घेऊयात. तर सरासरी काय असते? जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाची सरासरी काढायची आहे किंवा एखाद्या दिलेल्या गोष्टीची आपल्याला सरासरी काढायची आहे, त्यावेळेस काय करायचे? सरासरी म्हणजे काय? इंग्लिशमध्ये ॲव्हरेज असं म्हणतो आपण, हो की नाही? ॲव्हरेज. काही विद्यार्थ्यांनी असतात ज्यांनी इंग्लिशमध्ये शिकलेले मॅथ त्यामुळे त्यांना ॲव्हरेज हे पटकन लक्षात येतं आणि ज्यांनी मराठीमध्ये मॅथ विषय शिकलाय त्यांना सरासरी ही गोष्ट लवकर लक्षात येते. तर आपण ज्यावेळेस आपल्याला सरासरी काढायची आहे, त्यावेळेस काय केलं करायचंय आपल्याला? दिलेल्या एकूण टर्मची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. एकूण दिलेल्या टर्मची काय करायची आपल्याला? बेरीज करायची आहे आणि खालती आपल्याला काय करायचंय? तर दिलेल्या एकूण संख्या आपल्याला घ्यायच्या. तुम्ही शॉर्ट नोटमध्ये, फास्टमध्ये रनिंग नोट्स काढू शकता. जिथं-जिथं तुम्हाला वाटेल की हे आपल्यासाठी इम्पोर्टंट आहे किंवा ही नवीन गोष्ट आहे, त्यावेळेस तुम्ही तिथं काहीतरी आपण शॉर्टमध्ये तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता. ठीक आहे. तर सरासरी मग आपल्याला लिहिण्यासाठी आपण लिहू शकतो की एबी बरोबर काय? तर टोटल नंबर्स डिव्हायडेड बाय द टोटल नंबर ऑफ टर्म्स. ओके. तर आता आपण बघूयात की काही सूत्र जे आहेत ते आपण लिहून घेऊयात, जेणेकरून आपल्या लक्षात येईल. मग आता आपला ॲव्हरेज काढायचा असेल, तर आपल्याला काय माहीत असावं लागेल? दिलेल्या सर्व टर्मचं सम माहीत असावं लागेल आणि दिलेल्या एकूण टर्म किती आहेत हे आपल्याला माहीत असावं लागेल, हो की नाही? जर आपल्याला नंबर काढायचा असेल तर काय करावं लागेल? टी डिव्हायडेड बाय एबी किंवा हे आपण फक्त आपल्याला सूत्र इकडच्या तिकडे आपल्याला करू शकतो. आपण ज्यावेळेस आपला क्वेश्चन विचारणार आहेत, त्यावेळेस ते आपल्याला करता येणार आहेत. आता घेऊयात आपण सेकंड नंबरचं आपलं सूत्र, नैसर्गिक संख्यांची सरासरी. या 5 किंवा 2-3 जे काही सूत्र असणार आहेत, त्या सूत्रावरती तुम्ही पहिले आपल्या आजच्या टेस्टमधले 5 ते 6 क्वेश्चन सहज इझिली सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे. नैसर्गिक संख्यांची सरासरी कशी काढायची आपल्याला? नैसर्गिक संख्या म्हणजेच नॅचरल नंबर्स. नैसर्गिक संख्यांची सरासरी काढताना आपल्याला काय करायचंय? तर पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या. जिथं माझा आवाज ब्रेक होईल किंवा बोर्ड ब्लर दिसेल तिथं मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. डिवायडेड बाय 2. ज्यावेळेस आपल्याला नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारली जाईल त्यावेळेस आपल्याला हे सूत्र यूज करायचे. ठीक आहे. आणखीन आता बघूयात आपण क्रमाने येणाऱ्या समसंख्यांची सरासरी कशी काढायची आहे किंवा असं लिहूयात आपण पहिल्या n नंबरची n समसंख्यांची सरासरी. समसंख्या म्हणजेच इव्हन नंबर. ठीक आहे. आता इव्हन नंबर कशाला म्हणायचं? समसंख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असणार आहेत त्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या असं म्हणतो. ज्यावेळी आपल्याला दिलेला पहिला n नंबर ऑफ इव्हन नंबरची आपल्याला ज्यावेळेस सरासरी काढायला लावतील त्यावेळेस आपण सूत्र वापरायचंय n प्लस 1. ठीक आहे. नंतरचं सूत्र बघूयात आपण. पहिल्या n ऑड नंबरचं किंवा विषम संख्यांची सरासरी. ऑड नंबर आपण कशाला म्हणतो? ज्या संख्येच्या युनिट प्लेसला एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना आपण विषम संख्या म्हणतो. तर जेव्हा आपल्याला पहिला n विषम संख्यांची म्हणजे जसं की समजा तुम्हाला पहिल्या 81 विषम संख्यांची सरासरी विचारली जाईल किंवा कोणताही जे n नंबर ऑफ विषम संख्या असतील त्यावेळेस तुम्हाला सूत्र वापरायचं आहे n.
काढत नाही बसायचंय, ही ट्रिक यूज करायची नाहीये तिथे. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या, ठीक आहे, जेणेकरून आपला वेळ वाचेल. मला सांगा इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाऊट आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? चॅट बॉक्स मध्ये सांगायचे मला क्लिअर असेल तर, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल, आपल्या मेन क्वेश्चन्स कडे जाता येईल. क्लिअर असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस असं कमेंट करू शकता. ओके, चालेल. जाऊयात मग आता आपल्या मेन टेस्ट कडे, ठीक आहे. तिथे लिहून घेऊयात आपण, विसरू नये त्यासाठी. ऍव्हरेज बरोबर टोटल आणि डिवायडेड बाय नंबर्स. ओके, चला आपला आजचा पहिला प्रश्न आहे, पहिल्या 81 नैसर्गिक संख्यांची, पहिल्या 81 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? आपण आत्ताच सूत्र पाहिलं होतं, ज्यावेळेस पहिल्या 81 नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारली जाईल, नंबर ऑफ टर्म्सची आपल्याला नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारली जाईल, त्यावेळेस काय करायचे आपल्याला, पहिली नैसर्गिक संख्या किती असेल, मग 81 पहिल्या नैसर्गिक संख्या काढायची, तर पहिली संख्या असेल 1 आणि शेवटची संख्या कोणती असेल, तर 81 डिवायडेड बाय 2. उत्तर काय असेल आपलं, 82 डिवायडेड बाय 2 इक्वल टू बेचोक 8 आणि बेक बे, म्हणजे पहिला 81 नैसर्गिक संख्यांची आपली सरासरी किती आहे, 41 आहे. एवढा सोपा प्रश्न आपण टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला टाकला होता. त्यासोबतच आता दुसरा क्वेश्चन आहे 28 पासून. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, चॅट बॉक्स मध्ये फास्ट मध्ये आन्सर करू शकता, ठीक आहे. 28 पासून 234 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? ट्राय करा हा प्रश्न, सगळेजण आपल्याकडे वही आणि पेन जर असेल तर फास्ट मध्ये ट्राय करून पाहू शकता. 28 पासून 234 पर्यंत असलेल्या नैसर्गिक संख्यांची आपल्याला काय काढायची आहे, सरासरी काढायची आहे, ऍव्हरेज काढायची आहे. आपलं सूत्र काय होतं, पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या डिवायडेड बाय 2. पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे मग आपली 28 आणि शेवटची नैसर्गिक संख्या कोणती आहे, तर 234 डिवायडेड बाय आपल्याला करायचंय 2. चला लवकर लवकर आपण बेरीज करून घेऊयात मग. 28 अधिक 234 होतात 262. 262 डिवायडेड बाय 2 बेक बे बेत्रिक 6 बेक बे, म्हणजे आपला सेकंड क्वेश्चनचा आन्सर काय होतं, तर 131. चला नॅचरल नंबर ज्यावेळेस आपल्याला काढायचे त्यावेळेस अप्लाय कसं करायचं ते आपण पाहिलेले. जाऊयात पुढे आता क्वेश्चन नंबर 3. तिसरा क्वेश्चन आहे, पहिल्या 289 समसंख्यांची सरासरी किती? आता विचारले आपल्याला n नंबर ऑफ इव्हन नंबरची सरासरी आपल्याला विचारली आहे. मगाशी आपण पाहिलं आहे, ज्यावेळेस आपला n नंबर ऑफ समसंख्यांची आपल्याला सरासरी विचारली जाईल त्यावेळेस आपण सूत्र वापरणार आहोत n+1, म्हणजे आपल्या ज्यावेळेस 189 समसंख्यांची पहिल्या सरासरी काढावी लागेल त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, मग 289 आधी एक करावं लागेल, त्यावेळेस आपलं उत्तर येईल 290, म्हणजेच पहिल्या समसंख्यांची 289 पहिल्या संख्यांची आपली सरासरी असणार आहे 290. नेक्स्ट क्वेश्चन पहा, हे सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत, मेन क्वेश्चन थोडेसे आपण बेसिक पासून ऍडव्हान्स कडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 4 आहे, पहिल्या 17 विषम संख्यांची सरासरी किती? पहिल्या 17 विषम संख्यांची सरासरी.
आन्सर मला चॅट बॉक्स मध्ये सर्वांनी करायचंय. आपण मॅथ्सच्या क्लासमध्ये आहोत तर आन्सर करूयात, हो की नाही? ओके, वेल डन, करेक्ट मॅडम. चला, कधी कधी काय होतं, आपण वयाने वाढतो त्यावेळेस आपल्याला काय वाटतं की लहान लेकरांसारखं प्रत्येक गोष्टीला आपण आन्सर करणं आपल्याला थोडंसं व्यवस्थित वाटत नाही, हो की नाही? पण कधी कधी काय होतं, आपण लहान लेकरांसारखं जेव्हा वागायला लागतो त्यावेळेस भरपूर गोष्टी आपल्या सहज आत्मसात होतात. तर ज्यावेळेस पहिल्या 17 विषम संख्यांची आपल्याला सरासरी काढायची आहे, त्यावेळेस सूत्र काय आहे आपलं लक्षात काय ठेवायचे आपल्याला? n. मग पहिल्या 17 संख्यांची विषम संख्यांची सरासरी किती असेल? तर 17 असेल, हो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 5. पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी. पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी. डायरेक्टली आन्सर करू शकता n6, किंवा मग आपण नेहमीसारखं आपण काय करूयात, पहिल्या 6 विषम संख्या घेऊन पाहूयात आन्सर तेच येतं का, हीच ट्रिक आपली अप्लाय होते का पाहूयात. ठीक आहे, 1 3 5 नंतर 7 नंतर 9 किती घ्यायच्यात आपल्याला? 6 संख्या घ्यायच्यात. डिवायडेड बाय 6 विषम संख्या आहेत तर 6 घेऊयात. टोटल नंबर ऑफ टर्म्स. आता यांची बेरीज किती येईल बघूयात. 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 9 आणि प्लस 11, आपली बेरीज झाली 36 डिवायडेड बाय 6. भाग बसला 6चा तर आपली सरासरी किती असेल? 6 असेल. आपण मगाशी आन्सर केलेलं यम टर्म्स आणि हे आन्सर आपण जे लॉंग टर्म मध्ये काढलेले ते आन्सर सेमच आहे. त्यामुळे जास्त वेळ आपला घालायची गरज आहे का अशा वेळेस? अजिबात घालायचं नाहीये. लहान लहान ज्या ट्रिक्स आहेत ते इथं फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे, चला आता जाऊयात आपल्या मेन सूत्राकडं. एव्ही इक्वल टू टोटल नंबर ऑफ सम जे असणार आहे ती आणि डिवायडेड बाय नंबर. ठीक आहे, त्यावरचा पहिला क्वेश्चन आहे सर्वांसाठी. एका बॅटमॅनने पाच सामन्यात अनुक्रमे 34 36 38 40 42 धावा काढल्या तर 5 सामन्याची सरासरी किती? ज्यावेळेस आपल्याला सरासरी काढायची आहे त्यावेळेस आपलं सूत्र काय आहे? एव्ही इक्वल टू टी बाय एन. आता आपल्याला टोटल नंबर ऑफ टर्म्स दिलेले आहेत, टोटल नंबर जे आहेत आपले जे रन्स दिलेले आहेत त्याची आपल्याला सम करून घ्यावी लागेल आधी. मग 34 अधिक 36 अधिक 38 अधिक 40 अधिक 42 डिवायडेड बाय किती आहेत आपल्या या सगळ्या ज्या टर्म्स आहेत ते 1 2 3 4 5 5 टर्म आहेत म्हणून आपण घेऊयात 5. ठीक आहे, आता याचं कॅल्क्युलेशन कम्प्लीट करूयात आपण. 4 आणि 6 10, 10 आणि 8 18, 18 आणि 2 20. नंतर 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 4 13, 13 आणि 4 17 आणि हे 2 19 डिवायडेड बाय 5. 5 त्रिक 15 राहिले 4 पंचाट 40. म्हणजे या 5 सामने जे झालेले आहेत त्यांची सरासरी किती असेल तर 38 ही असेल. मला सांगायचंय बोर्ड आपला क्लिअर दिसतोय सर्वांना? येस मॅडम, येस 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 येस. चालेल, बघा ठीक आहे. बाकी येस म्हणून सांगा मॅडम. चॅट बॉक्सचा वापर करा. चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता तुम्ही येस नो काय बोलायचं ते बोलू शकता. मी पण मीटिंग मध्ये आहे. येस आणि ह्याला शॉर्ट फॉर्म करा. येस ला फक्त येस मधलं शेवटचं येस लिहा. आमच्या लक्षात येतं की तुम्हाला येस म्हणायचंय. नो मधलं फक्त एन लिहा. आमच्या लक्षात येतं तुम्हाला नो म्हणायचं. हँड रेज करा. आमच्या लक्षात येतं की तुम्हाला डाऊट विचारायचा आहे. माईक अनम्यूट केलं जाईल जर तुमचा हँड रेज असेल तर, किंवा डाऊट शब्द टाका, DOUBT टाका. तुम्हाला तुमचं माईक चालू करून देईल मी. वेलकम. कंटिन्यू मॅडम. कीप इट अप. चला,
हा आपला पहिला प्रश्न होता आपल्या या मेन सूत्रावरती आणि हे सूत्रावरती आपल्याला काय करायचे बाकीचे जे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. पहिला क्वेश्चन आपला झाला खूप सोपा होता. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. ज्यावेळेस आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतात तेव्हा आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना अजिबात वेळ लागत नाही. क्वेश्चन कसा जरी फिरवला तरी आपल्याला सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन 10 वस्तूंची सरासरी किंमत 10 वस्तूंची सरासरी किंमत 12 आहे. तर त्यापैकी 6 वस्तूंची सरासरी किंमत 6 वस्तूंची सरासरी किंमत 8 आहे. तर उरलेल्या 4 वस्तूंची सरासरी किंमत किती? ज्यावेळी आपण मॅथ सब्जेक्ट सॉल्व्ह करतोय त्यावेळेस आपल्याकडे 2 पद्धत असते. एक मेन पद्धत शेवटी काय आहे, मेन क्वेश्चन काय आहे तो पहिल्यांदा रीड करून घ्यायचा आणि नंतर बाकीचा उरलेला जो डाटा आहे तो आपल्याला कसा मांडायचा आहे यावरती विचार करायचा. किंवा कोण कोण काय करतात, सगळा पूर्ण डाटा वाचतात आणि नंतर मग क्वेश्चन वाचतात. दोन्ही पद्धत योग्य आहेत, पण मला वाटतं की ज्यावेळेस आपण लास्ट मेन क्वेश्चन वाचतो की नाही, तर उरलेल्या 4 वस्तूंची सरासरी किंमत किती ते माझ्या लक्षात येतं की मला आता 4 वस्तूंची किंमत काढायची. मग मी बाकीचा डाटा ज्यावेळेस वाचते, रीड करते, तेव्हा माझ्या लक्षात येतं की आता मला कोणत्या स्टेप फॉलो करायच्या आहेत. तुम्ही या गोष्टीचा विचार करू शकता. लास्टला जो मेन क्वेश्चन आहे तो पहिल्यांदा वाचून पहा आणि नंतर बाकीचा जो आपला डाटा दिलेला आहे तो रीड करायचा प्रयत्न करा. बघा आपल्याला काय दिले, 10 वस्तूंची सरासरी किंमत दिली आहे 12. आपली 10 वस्तू किती आहेत? 10 आहेत आणि त्यांची सरासरी किती दिली आपल्याला? 12 दिलेली आहे. फक्त आपला आता टोटल काढता येते का बघा. काय करायचंय, ज्यावेळेस आपल्याला टोटल काढायची आहे, आपल्याला सरासरी दिली आहे आणि नंबर सुद्धा आपल्याला माहितीये, एकूण वस्तू किती आहेत ते माहितीये. मग आपण आता टोटल काढू शकतो. कशी काढायची आहे? तर 12 गुणवले 10. तर एकूणच्या 10 वस्तूंची किंमत किती असेल मग? 120. आपल्याला त्या 10 वस्तूंची आता 120 ही किंमत मिळालेली आहे. आता त्यापैकी ज्या 6 वस्तू आहेत, किती वस्तू आहेत? 6. 6 वस्तूंची त्यापैकीची किंमत आहे सरासरी ती 8 आहे. म्हणजेच सरासरी किंमत दिल्यामुळे आपण टोटल काढू शकतो. 8 सख 48. आता आपल्याला टोटल जे आपल्या वस्तू आहेत त्यांची किंमत माहितीये 120 आणि ज्या आपल्या 6 वस्तू आहेत त्यांची किंमत सुद्धा आपल्याला माहितीये. मग आता आपल्याला फक्त 4 वस्तूंची किंमत काढायची आहे, तर मग कसं करता येईल आपल्याला? 120 वजा हे 48 आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्या 4 वस्तूंची किंमत मिळते. 4 वस्तूंची किंमत किती येते बघा, 120 वजा 48 येतात 72. पण आपल्याला विचारले का 4 वस्तूंची किंमत विचारली आहे का? तर नाही, आपल्याला विचारली आहे 4 वस्तूंची सरासरी किंमत विचारलेली आहे. जर मला किंमत विचारली असती तर माझं उत्तर असतं 72. पण आता मला विचारली आहे सरासरी किंमत आणि ही जी 72 जी प्राइस आहे ती 4 वस्तूंची आहे. मग मला सरासरी काढताना काय करावं लागेल? तर याला 4 ने डिवाइड करावं लागेल. 4 एक 4 उरले किती? चला भाग देऊन बघा. 4 आठून 32, 3 उरले आणि नंतर 2 32. 4 आठून 32 हो की नाही? आता आपलं उत्तर आलेलं आहे 18. म्हणजे आपण या क्वेश्चन मध्ये पहिल्यांदा काय केलं, तर 10 वस्तूंची पहिल्यांदा आपण किंमत काढून घेतली. नंतर या 6 वस्तूंची आपण दिलेल्या डाटामधनं आपण किंमत काढून घेतली. 10 वस्तूमधून या 6 वस्तूंची किंमत आपण वजा केली आणि नंतर आपल्याला 4 वस्तूंची किंमत मिळाली. 4 वस्तूंची किंमत आपल्याला पाहिजे नव्हती, तर वस्तूंची सरासरी पाहिजे होती. त्यामुळे आपण या 4 वस्तूंना जी किंमत आहे त्या 4 वस्तूंची सरासरी काढण्यासाठी डिवायडेड बाय 4 केलं. त्यावेळेस आपली सरासरी आलेली आहे 18. या प्रश्नाचं उत्तर आहे मग 18. इथपर्यंत सर्वांना मला सांगा, क्लिअर आहे का? जायचं पुढं? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ज्यावेळी एखादा क्वेश्चन समजणार नाही त्यावेळेस तुम्ही चॅट बॉक्स मध्ये नो असं टाकू शकता, जेणेकरून तो क्वेश्चन आपल्याला परत रिपीट करता येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे गणेश कविता सविता
जर आपल्या क्लासमध्ये या नावाचे कोणी टीचर्स असतील तर त्यांच्यावरती हा क्वेश्चन आहे असं अजिबात घेऊ नका. यांच्या गणेश, कविता, सविता यांच्या वयांची सरासरी, यांच्या वयाची सरासरी 37 वर्ष आहे. 37 वर्ष आहे. तर गणेश व कविता, यांच्या वयाची बेरीज, यांच्या वयाची बेरीज 80 वर्ष आहे. तर सविताचे वय किती? आपल्याला काढायचंय सविताचं वय. बघा आता आज आपल्याला दिला डाटा काय आहे ते पाहूयात, नंतर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे, आपलं काढायचंय सविताचं वय काढायचं, हे लक्षात ठेवूयात. गणेश, कविता आणि सविता यांच्या वयाची आपल्याला सरासरी दिलेली आहे 37. जर मला सरासरी दिलेली असेल तर आणि मला टोटल नंबर ऑफ टर्म्स माहित असतील, n नंबर माहित असतील मला, तर त्यांचं टोटल काढता येईल, हो की नाही? मग आता सरासरी किती दिली आहे आपल्याला? 37 वर्ष दिलेली आहे. व्यक्ती किती आहेत? 1 2 3. टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहेत? 3 आहेत. तर यांच्या वयांची बेरीज किती होईल मग? 37 गुणिले 3 करूया. 7 त्रिक 21, वरती आले 2, 3 त्रिक 9, 9 आणि 2 11. म्हणजेच या ज्या तिघं जे असणार आहेत, कोण? गणेश, कविता आणि सविता यांच्या वयांची बेरीज असणार आहे 111. त्यापैकी आपल्याला गणेश आणि कविता, यांच्या दोघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. किती दिलेली आहे? 80 दिलेली आहे. मग आता आपल्याला सविताचं वय काढता येईल का? सहज काढता येईल, हो की नाही? या दोघांचं वयाची बेरीज आपल्याला माहिती आहे 80. आता सविताचं वय काढायचंय. आपल्या एकूण तिघांच्या वयांची बेरीज सुद्धा माहिती आहे 111. मग आता सविताचं वय काढताना मला काय करावं लागेल? तर एकूण तिघांच्या वयांच्या बेरजेमधून गणेश आणि कविता यांचं वय मला करावं लागेल मायनस. तर उत्तर किती येईल मला सांगा? सविताचं मग वय किती असेल? 111 मधनं 80 वजा करूयात, उत्तर असेल 31. करेक्ट? चला, म्हणजे सविताचं वय आपल्याला काढता आलं. या प्रश्नामध्ये आपण फक्त काय केलं? दिलेला डाटा जो आहे तो फक्त आपण पुट केला आणि आपली व्हॅल्यू काढलेली आहे. चला, क्लिअर आहे मला इथपर्यंत सांगा? चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. डन? यस? जाऊयात पुढे? ओके, वेल डन. चालेल मॅडम, चला पुढे जाऊयात. मग आपण यामध्ये काय केले? फक्त आपल्याला गणेश, कविता आणि सविता यांच्या वयाची सरासरी माहित होती, तर आपण त्या सरासरीपासून काय केलं? पहिल्यांदा त्या तिघांच्या वयांची बेरीज काढून घेतली. नंतर आपल्याला गणेश आणि कविता या दोघांच्या वयांची बेरीज दिली होती, ती बेरीज आपण पुट केली आणि एकूण जी आपली बेरीज आहे, वयांची बेरीज आहे, त्यामधनं आपण गणेश आणि कविता यांचं वय जे आहे ते मायनस करून टाकलं आणि आपण सविताचं वय काढलेलं आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. तेरा ते 244 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती? ऑलरेडी ज्यांना आन्सर्स माहित आहे ते पटकन कॅल्क्युलेट करून आन्सर चॅट बॉक्स मध्ये सांगू शकतात. ठीक आहे, बघा, ज्यावेळेस आपला 13 ते 244 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची व्हॅल्यू काढायची आहे, आपल्याला n नंबर ऑफ समसंख्या काढायच्यात का? स्टार्टिंग पासून नाहीत काढायच्या, तर आपल्याला मधली संख्या दिली आहे 13 आणि 13 पासून 244 पर्यंतच्या समसंख्यांची आपल्याला सरासरी काढायची आहे. अशा वेळेस आपल्याला काय करायला लागेल? तर पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या डिवायडेड बाय 2. पहिली समसंख्या आहे आपली किती? 13 ही समसंख्या आहे का? तर उत्तर आहे नो. 13 ही समसंख्या नाहीये, विषम संख्या आहे. जर तुम्ही इथं 13 घेतला तर तुमचा आन्सर चुकणार आहे. 13 नंतर येणारी समसंख्या कोणती आहे? पहिली
14 आणि शेवटची समसंख्या कोणती आहे 244 भागिले 2. चला बेरीज करूया. 4 आणि 4 8, 4 आणि 1 5 आणि हा 2 जशास तसा. बेक बे बेचोक 8 92 18 म्हणजेच आपली सरासरी किती आलेली आहे तर 149 आलेली आहे. इथं जर आपण गफलत केली, जर इथं 13 आपण लिहून घेतलं तर आपला आन्सर 100% चुकणार आहे. प्रश्न फक्त व्यवस्थित वाचला की आपला आन्सर एकदम करेक्ट येतो बरं का. कधी कधी काय होतं, ज्यावेळेस रिझनिंग आपण सॉल्व्ह करत असतो किंवा मॅथ्सचे काही काही चॅप्टर्स असे असतात जिथं आपण फक्त क्वेश्चन वाचण्यामध्ये चूक करतो किंवा ऑप्शन पाहण्यामध्ये चूक करतो. ज्यावेळेस ऑप्शन ऑप्शन व्यवस्थित पाहत नाहीत त्यावेळेसही आपलं आन्सर चुकतं आणि ज्यावेळेस आपण क्वेश्चन व्यवस्थित वाचत नाही त्यावेळेसही आपलं आन्सर चुकतं. या दोन गोष्टीमुळे आपले मार्क्स जाऊ नयेत याची जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. ओके सॉरी 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 ठीक आहे. बेक बे बेट बेदोनी 4 आणि 92 18 करेक्ट. सॉरी माझ्याकडनं कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक झाली. ठीक आहे. चला जाऊयात पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे राम हरी गोपाल यांच्या वयांची सरासरी सरासरी 42 आहे. तर त्यांच्या वयांचे गुणोत्तर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2 जसे 3 जसे 4 आहे. तर हरीचे वय किती? तर हरीचे वय किती? आपला मेन क्वेश्चन काय आहे? आपल्याला हरीचं वय काढायचंय. ठीक आहे. आपला दिलेला डाटा बघूयात. राम हरी आणि गोपाल यांच्या वयांची आपल्याला सरासरी दिलेली आहे. मग यांच्या वयाचं आपल्याला टोटल काढता येईल. राम हरी आणि गोपाल यांच्या तिघांच्या वयांची जर मला टोटल काढायची असेल तर काय करावं लागेल मला? 42 मल्टिप्लाय बाय 3 कारण टर्म्स आहेत 3 त्यांची सरासरी दिली आहे 42. 3 दोन्ही 6 आणि 4 त्रिकोण 12 म्हणजे या तिघांच्या वयांची सरासरी या तिघांच्या वयांची बेरीज किती आहे तर 126 आहे. आणि मला तिघांच्या वयांचं काय दिलेलं आहे? त्या तिघांच्या वयांचं मला गुणोत्तर दिलेलं आहे. काय दिले? 2 जसे 3 जसे 4. आता मला वय काढायचंय हरीचं. ठीक आहे. आता बघूयात या तिघांच्या वयांचं मला गुणोत्तर दिलेलं आहे तर या तिघांच्या वयांचं एकूण गुणोत्तर किती असेल? 2 आणि 3 5 5 आणि 4 बघा किती येतं गुणोत्तर? 9. 2 आणि 3 5 5 आणि 4 9 म्हणजे या तिघांच्या वयांचं एकूण गुणोत्तर जे असणार आहे ते 9च्या प्रमाणात मध्ये असणार आहे. मग आता आपल्याला ज्यावेळेस असं काढायचं आहे त्यावेळेस असं पाहायचं की 9 ही संख्या 26च्या किती पट आहे किंवा ज्यावेळेस तुम्हाला हे काढायचं त्यावेळेस कसं करायचं? 9 1 9 आपण भाग देऊयात पूर्ण बसतो का बघा? 9 1 9 10 11 12 उरले 3 9 चौक 36 म्हणजे 14चा आपला भाग बसलेला आहे. तर ही जी वरची जी संख्या आहे ती 14 पट आहे. मग आपल्या हरीचं वय काढताना सुद्धा आपल्याला काय करावं लागेल तर मल्टिप्लाय बाय 14 करावं लागेल म्हणजे आपल्याला हरीचं वय मिळेल. 14 त्रिक किती होतात? 14 त्रिक 42. आपण ज्यावेळेस मॅथ सब्जेक्ट शिकतोय त्यावेळेस वर्ग घन जोडमूळ संख्या चौरस संख्या त्रिकोणी संख्या संयुक्त संख्या या लहान सहान गोष्टी आपल्याला खूप छोट्या वाटतात. पण या गोष्टी ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये क्लिअर नसतात माइंडमध्ये क्लिअर नसतात त्यावेळेस भरपूर क्वेश्चन्स आपले चुकतात किंवा पुढे करायचं काय किंवा एक एक जे आपण मल्टिप्लिकेशन करत बसतो ऐन वेळेला त्यामुळे आपला भरपूर वेळ जातो. त्यामुळं पाढे वर्ग घन जोडमूळ संख्या संयुक्त संख्या या लहान लहान जरी गोष्टी वाटत असल्या तरी त्या गोष्टीमध्ये क्लिअर राहा परफेक्ट राहा म्हणजे आपला हा सब्जेक्ट आणखी आपला छान होईल. ठीक आहे. आपला मेन क्वेश्चन झालेला आहे. आपण काय केलं या तिघांचं गुण आपल्याला वयांची सरासरी दिली होती. आपण त्या तिघांच्या वयांची बेरीज काढून घेतली. आपल्या तिघांचं गुणोत्तर माहित होतं एकूण गुणोत्तर काढलं आणि ही संख्या या 126च्या किती पट आहे ते पाहिलं आपल्या त्यावेळेस लक्षात आलं 14 पट आहे. मग ज्यावेळेस मला हरीचं वय काढायचं होतं त्यावेळेस मी काय केलं 3 ला 14 ने मल्टिप्लाय केलं कारण की ही संख्या या ज्या 126च्या 14 पट आहे म्हणून मी याला 14 ने मल्टिप्लाय केले आणि माझं उत्तर आलेलं आहे 42. मग हरीचं वय झालं 42
त्याचप्रमाणे तुम्ही रामचं पण वय काढू शकता आणि गोपालचं पण वय काढू शकता. ठीक आहे, चला जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 30 पेन. क्वेश्चन 30 पेन आणि 75 पेन्सिल. 30 पेन आणि 75 पेन्सिल यांची एकत्रित किंमत ज्या चॅप्टर वरती आपल्या प्रिव्हियस इयरला क्वेश्चन्स पडलेले आहेत असे चॅप्टर पहिल्यांदा परफेक्ट करायचा प्रयत्न करा. सर्व चॅप्टर करण्यापेक्षा आधी जे मेन चॅप्टर आहेत त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. किंमत 510 आहे, तर जर 75 पेन्सिलची सरासरी किंमत 75 पेन्सिलची सरासरी किंमत 2 रुपये असेल तर पेनची सरासरी किंमत किती? पेनची सरासरी किंमत किती? आपला मेन क्वेश्चन आहे. आपल्याला काय काढायचे? पेनची सरासरी किंमत काढायची आहे. फक्त किंमत नाही काढायची आहे, सरासरी किंमत काढायची आहे. आपल्याला काय माहितीये? 30 पेन आणि 75 पेन्सिल यांचं जे टोटल आहे ते किती आहे? 510 आहे. आणि आपल्या 75 पेन्सिलची सरासरी किंमत दिली आहे 2 रुपये. 75 पेन्सिलची जर सरासरी किंमत 2 रुपये असेल तर त्याची टोटल किंमत किती असेल? 5 दुनी 10, 1, 7 दुनी 14 आणि 1 15. मग आता मला टोटल जे दोन्ही असणार आहेत 30 पेन आणि 75 पेन्सिल यांची किंमत माहिती आहे 510 आहे आणि 75 मला पेन्सिलची पण किंमत माहिती आहे 150 आहे. तर आता मी सहज पेनची किंमत काढू शकते. 510 मधनं 150 वजा करूयात आपण. आपलं उत्तर येणार आहे 360. 510 वजा 150 बरोबर 360. आता 360 जी आहे ती माझ्या 30 पेनची किंमत आहे, पण मला विचारलेली आहे सरासरी किंमत विचारलेली आहे. मग सरासरी पेनची जर मला काढायची असेल तर मला त्यांची जी एकूण सम असणार आहे ती वरती घ्यावी लागेल आणि जे एकूण पेन आहेत, नंबर ऑफ टर्म्स आहेत त्या मला खालती लिहावे लागतील. हा 0 कॅन्सल करूयात. 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे पेनची सरासरी किंमत किती आहे? तर मग 12 किंमत आहे. चला इथपर्यंत मला सांगा क्लिअर आहे? जर काही डाऊट असेल किंवा कुठे मी चुकत असेल तर तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे, कॅल्क्युलेशन मध्ये एखादी जर गडबड झाली तर लगेच मला क्लिअर करू शकता. क्लिअर आहे का इथपर्यंत? मला एक वेळ सांगा सर्वांनी. परत सांगायचंय? ओके, चालेल. बघा आपल्याला काय करायचंय? 30 पेन आणि 75 पेन्सिल यांची एकत्रित आपल्याला किंमत माहिती होती. जर मला यांची किंमत दिली नसती आणि फक्त सरासरी दिली असती तर मला टोटल ही काढावी लागली असती. पण मला इथं टोटल काढण्याची गरज आहे का? तर नाहीये, कारण 30 पेन आणि 75 पेन्सिल यांची त्यांनी आधीच मला प्राइस दिलेली आहे 510. मग आता मला आणखी काय दिला होता डाटा? तर 75 पेन्सिलची सरासरी किंमत दिली होती मला 2 रुपये. मग मला सरासरी किंमत दिली 2 रुपये आणि माझ्या जे एकूण पेन्सिल आहेत ते 75 आहेत. या दोन गोष्टी मला माहिती आहेत. तर त्यांचं टोटल सम किती असणार आहे किंवा टोटल किती असणार आहे ते मला काढून घ्यायचंय. 75 त्याची सरासरी किंमत 2 म्हणून केलं मी 75 गुणवले 2. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर 150 आलं. 510 वजा ज्यावेळेस मी 150 केलं त्यावेळेस माझं उत्तर आलं 360. 360 जी आहे ती माझी पेनची किंमत आहे. काय आहे? पेनची किंमत आहे. मला जर पेनची किंमत विचारली असती तर मी इथपर्यंतच थांबले असते. माझे 360 हे आन्सर मी टिक करून मी थांबले असते. पण मला विचारलंय काय? तर पेनची सरासरी किंमत विचारली आहे, त्यामुळे मी काय केलं 360. एकूण पेन किती आहेत? 30 आहेत, त्यावर डिवायडेड बाय 30 त्यांचं आपण कॅल्क्युलेशन करून काय आलं? आपलं उत्तर 12 आलेलं आहे. ठीक आहे, चला जाऊया थोडस पुढे आणखीन. मॅडम आता नका जाऊ जास्त पुढे. त्यांचा काय डाऊट असेल, कोणाला काय बोलायचं असेल तर शेवटची 5 मिनिटं डाऊट सेशन साठी देऊयात. आणि ओके, नुसतं प्लीज म्हणून चालणार नाही, तिथं तुम्हाला हँड रेज करावं लागेल.
एक दुसरा डाऊट असेल तर डाऊट म्हणावं लागेल. मला विचारायचं आहे असं टाकून नाही चालणार. हँड रेज करायला शिका. चला ऑनलाईन हँड रेज करायला शिका. तुमच्या नावाच्या तिथे क्लिक करा. तिथे हँड रेज म्हणून येते. हँड रेजला क्लिक करा. 1-2 दिवस तुम्हाला सर्वांना लागतील या टेक्निकल गोष्टी शिकायला. मला विचारायचं आहे असं नुसतं म्हणून नाही चालणार असं म्हणतोय मी. तुमचं नाव पण टाकलं नाही तुम्ही. स्वतःचं नाव पण टाकायचं, रिनेम करायचं रोज. एकदा करून ठेवलं व्यवस्थित की ते समजतं. हँड रेज अजून करायला ओके. ताई यस 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 बोला ताई. माईक चालू केले तुमचं बघा एकदा. आज टू अनम्यूट करून दिले तुम्हाला. दामिनी संदीप पाटील. दामिनीताईच गायब झालं काय? दामिनीताई माईक चालू करा तुमच्या. तुम्हाला रिक्वेस्ट आलेली तिथं ब्ल्यू रेश येते. हँड रेज करायला शिकवलं होय फक्त तुम्ही. चालू करा. कोणाला काय बोलायचं असेल तर पटकन बोला. हा अश्विनी ताई बघा तुम्हाला आलेली रिक्वेस्ट माईक अनम्यूट करायची. बर थांब. सगळ्यांचे मीच अनम्यूट करून देतो. सगळ्यांचे क्लिअर अनम्यूट तुम्ही करू शकता. तर कोणाला बोलायचं त्यांनी चालू करा आपला माईक. स्वातीताई बोला. तुमचं माईक झालंय चालू. लिंगडे ताई चालू झालं बघा माईक. तर त्यांना याच्यामध्ये बोलायचं. नो डाऊट सर. अश्विनी ताईला बोलू देता आता. हॅलो सर. कांचन ताई बोला. सर याचे पीडीएफ मिळाले, फोटो मिळाले तर खूप छान होईल सर. मॅडमला म्हणायचं डायरेक्ट तुम्ही सरला सर काही डाऊट नाहीये, फक्त हँड रेज करायचं. यस 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 मिळतील ते. काय विषय नाही. स्वतः प्रॉपर sir. मॅडम कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या टीचर आहेत, त्या शिकवतात. त्याच्यामुळं आणि त्या एमपीएससी फायटर आहेत, बँकिंग फायटर आहेत. जस्ट त्याच्यामुळे त्यांची तयारी खूप छान झालेली आहे. आणि कॉम्पिटेटिव्हला ते शिकवतात, छान शिकवतात. हो सर. आमंत्रित केले. नक्की ते पाठवतील अशी आपण अपेक्षा करूयात. कारण की लाईव्ह क्लास पण त्या जास्तीत जास्त घेतील आणि फ्री फॉर ऑल असतात क्लास. परत सांगतो, जे आपली टेस्ट सिरीजला लोक असणार आहेत त्याची कॅपॅसिटी आपण 200 करत आहोत. सर्वांसाठी आनंदाची गोष्ट, कॅपॅसिटी आपण 200 करत आहोत. पेड व्हर्जन झूमचं 4000 रुपयाचं आपण घेत आहोत प्रत्येक महिन्याचं. म्हणजे 8000 रुपये खर्च हा आपला 2 महिन्यासाठी येणार आहे. पण आपण ते करत आहोत कारण की आपल्या टेस्ट सिरीज मध्ये जितके विद्यार्थी येतील त्या सर्वांना जेवढे काही फ्री लेक्चर्स होतील ते अटेंड करता यावेत. जर 100 ची कॅपॅसिटी असेल, आता 100 तर होऊन गेली आपली ऍडमिशन, मग 101 वाढलं तर त्याला बसता येणार नाही का? तर यावं म्हणून आपण ते पेड व्हर्जन लवकरच 2 दिवसामध्ये आपण ते पेड व्हर्जन घेऊयात. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जे टीईटी देत आहेत त्यांना आपल्या ग्रुपची लिंक शेअर करू शकता, आपला मेसेज शेअर करू शकता. त्यांना पण अधिकाधिक लाभ होईल यासाठी प्रयत्न करू शकता. सर्वांनी अभ्यासाला लागायचे आणि यस आय कॅन पास दिस एक्झाम असं रोज सकाळी उठल्या म्हणायचे, अभ्यासाला लागायचे. भरपूर पीडीएफ मिळतील ताई, नोट्स भेटतील, रेकॉर्डेड व्हिडिओ तर लॉट ऑफ मध्ये. तुम्ही आज आपल्या अन्नदाते सरांची मी तुम्हाला फ्री फॉर ऑल ची रेकॉर्डेड व्हिडिओची हे पाठवलेली आहे. तिथं स्वतः मानसशास्त्राचे ते प्राध्यापक आहेत, परमनंट प्राध्यापक आहेत. त्याच्यामुळे ते मोफत मार्गदर्शन करणार आहेत. एक दिवस ते आपल्या सोबत येणार पण आहेत. एमएड कॉलेज औरंगाबादला त्यांचं एमएड झालंय, तिथंच माझं पण एमएड झालेलं आहे गव्हर्नमेंट औरंगाबाद कॉलेजला. मित्र आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत. एक दिवस येऊन प्राचार्य आहेत आपल्याकडे बरेच जण जे फ्रीमध्ये मोफत मार्गदर्शन करणार आहेत. त्याचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना होण्यासाठी आपण सर्वांनी एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुबंध. याप्रमाणे या युक्तीप्रमाणे सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहेत आणि लेक्चर्स फ्री असणार आहेत, नोट्स फ्री असणार आहेत तुमच्यासाठी. फक्त तुम्ही अटेंड करा. आणि इंग्रजीचा तास बुधवारपासून फ्री फॉर ऑल सकाळी सकाळी सुरू होणार आहे. बरं आता बोला. सर हॅलो सर. हे सर कोण टाकलं? हॅलो स्वाती बोला. सर बोलू काय? स्वातीताई तुम्ही फक्त तुमचं एकटीच माईक चालू करा आता. हॅलो. बोला. सर आपण ज्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतो त्याच्यामध्ये मॅथच्या टेस्ट सॉल्व्ह केल्याच्या नंतर आम्हाला समजलेलं नाही, आन्सर काढतात पण त्याचं एक्सप्लेनेशन आम्हाला नाही की हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह केलेला आहे. Yes, तर yes, त्याच्यासाठी yes. काही एक्सप्लेनेशन भेटेल का?
मॅडम अनालिसिस करणार आहेत. मॅडमच स्वतः ज्यांनी ज्या टेस्ट तयार करतात त्याच मॅडम आहेत, या शुभांगी मॅडम. ज्या प्रश्न काढणार आहेत तुम्हाला वाटलं की या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन हवंय किंवा तुम्ही मॅडमला डायरेक्ट क्लासमध्ये लाईव्ह क्लासमध्ये विचारू शकता, मॅडम टेस्ट मधल्या कालच्या या प्रश्नाचं उत्तर आम्हाला प्लीज एक्सप्लेन कराल का? 100% करतील. मी मॅडमला पण तशी विनंती करतो, मॅडम आपण जे टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न देणार आहात त्याचं अनालिसिस जर तुम्ही या लाईव्ह क्लासमध्ये केलं तर आम्हाला खूप आनंद वाटेल. जे भावी शिक्षक आहेत त्यांना त्याची मदत होईल. शुभांगी मॅडम. येस सर. ओके सर. थँक्यू. हॅलो सर. हा बोला मॅडम. सर माझं नाव ऋतुजा यादव आहे, चंद्रपूर हा. वरनं. आणि सर उद्यापासून मला हा जो रिटर्न last- करायची होती. ऑपो बिपो दिसला नाही पाहिजे. हा सर हॅलो हा बोला बोला. सर, यामध्ये ना हा जो लास्ट क्वेश्चन झाला ना, हा तर त्याच्यामध्ये जो 360 आली ती टोटल, ती म्हणजे ते कसं आलं तर मला एकदा एक्सप्लेन, मतलब आप मुझे एक्सप्लेन कीजिए उसका. ओके 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 ओके. मॅडम मॅडम करतील. मॅडम शुभांगी मॅडम का मॅडम गेल्या? मॅडम आवाज येतोय माझा क्लिअर? येस येस हो. मॅडम करायचं. हा मॅडम, आपल्याला 30 पेन आणि 75 पेन्सिल यांची आपल्याला प्राइस ऑलरेडी दिली होती त्यांनी 510. ठीक आहे. आणि आपल्या 75 पेन्सिलची जी सरासरी आहे ती आपल्याला 2 दिली होती. त्यामुळे आपण काय केलं, त्यांची टोटल पहिल्यांदा काढून घेतली. टोटल त्यांची बेरीज किती येईल किंवा टोटल त्यांची प्राइस किती आहे ते काढून घेतली आपण. 75 गुणिले 2 केलं त्यावेळेस आपलं 150 आलं. आणि या 510 मधनं हे 150 आपण वजा केलेले आहे. 0 वजा 0 0. 11 मधनं 5 गेले 6 आणि इकडचा इकडे गेला 5 मधनं 1 2 गेले 3. एक म्हणजे 510 वजामध्ये आपण 150 केले. मला इतकं सांगायचं. मॅडम डाऊट क्लिअर आहे का? क्लिअर इथं नसेल तर आपण परत सांगा. 360. हा मॅम, थँक्यू सो मच. हा हा आणि हे बघा सर्व ताई दादा लोकांना विनंती आहे की तुम्हाला जर नाही समजलं तर एकदा नाही, दोनदा, चारदा, पाचदा विचारा. आपले मॅडम लोक, सर लोक तुम्हाला अजिबात रागवणार नाहीत. मी तर स्वतः इंग्रजी शिकवत असताना तुम्ही शब्दांचा अर्थ जरी विचारला तरी मी ते सांगतो. स्पेलिंग जरी विचारलं तरी ते मी सांगतो. त्याच्यामुळं लाजू नका. आणि हे फ्री सेशन जरी असलं तरी तुमचं शंका समाधान पूर्ण व्हावं याच्यासाठी आहे. तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये. आमचं ध्येय हे तुम्ही टीईटी पास झालाच पाहिजे ते. नुसतं पास व्हायला नाही, झालाच पाहिजे. जेवढे टेस्ट सिरीजला लोक आहेत ते सगळे झाले पाहिजेत. मग त्याच्यासाठी 6 लोक काम करायला लागलेत. नुसते 6 नाही तर ह्या 6च्या मागे मी 600 उभा केलेले आहेत तुमच्या माहितीच तो. हे सगळे लोक तुम्ही पास व्हावं म्हणून नुसती देवाकडे प्रार्थना करत नाहीयेत, स्वतः कष्ट घेत आहेत. माझे 9वी 10वी 8वी 7वीचे विद्यार्थी हे त्यांच्या इतिहासाच्या, भूगोलाच्या, विज्ञानाच्या नोट्स काढतायत. तर हे पण लक्षात असू द्या आणि त्याचा तुम्हाला 100% लाभ होणार आहे. माझ्या स्वतःच्या नोट्स आहेत एमपीएससीच्या प्रिपेअर करतानाच्या टेक्स्ट बुकच्या, त्या तुम्हाला मिळणार आहेत. फक्त त्या टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. पहिल्याच दिवशी सगळं द्या असं होणार नाही. सगळं टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे डाऊट असेल विचारा. आणि पहिलाच असा आहे आज मॅडमचा, तुम्हाला हळूहळू सवय लागून जाईल. तास खूप होणार आहेत. तुम्हाला कंटाळा येईल. इतके तास लाईव्ह क्लास फ्री फॉर ऑल होणार आहेत. काळजी करू नका. अजून कोणाला विचारायचंय का? उद्याच्याला मॅडम 10 मिनिटं जास्त घ्या डाऊट साठी. हा पुढे चाललाय आपला वेळ. हा सर. हा चालेल. बस चला. सॉरी फॉर ऑल ऑफ यू, कारण की वेळ झालाय. 5 मिनिटं वर गेलेत. उद्या 10 मिनिटं जास्त देऊयात तुमच्यासाठी, तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर्स डाऊट विचारण्यासाठी. तुम्हाला पण आता हँड रेज करायचं, माईक चालू करायचं, या गोष्टी 2-3 दिवसात जमून जातील. आणि नंतर छान प्रकारे अजून आपण शिकूयात. आजच्यासाठी थांबूयात. बाय बाय. सी यू. टेक केअर. हॅव अ नाईस डे. एन्जॉय युअर डे असं म्हणण्यासाठी किंवा म्हणण्यासाठी. हा बोला मॅडम. सर आपले इंग्लिशचे तास सकाळी किती वाजता चालू होतील? बुधवारी सकाळी चालू होणार आपला क्लास. रोज असणार क्लास. सकाळी 5:45 वाजता क्लास असतो. 5:45 ते 6:45 रोज क्लास सकाळचे असणार 5 वाजता आहे. ना? हा सकाळी 5:45 वाजता. चालेल, ठीक आहे सर. आणि संध्याकाळी तर एक कोणत्या तरी सरचा मॅडमचा असणार, कारण की दुसरे 5 लोक आहेत आपल्याकडे आणि गेस्ट आहेत आपल्याकडे 10 गेस्ट आहेत आणि 5 जण मराठीचा सर? आहेत. काय म्हणताय? मराठीचा वगैरे? सगळे एक येणार ना. मराठीचे शिवदास मुंडे सर आहेत, ज्यांचं सेट नेट क्वालिफाईड आहेत. ते मराठीमध्ये क्वालिफाईड आहेत, सेट नेट. एज्युकेशन मध्ये सेट नेट क्वालिफाईड आहेत. ते स्वतः प्राध्यापक आहेत. फ्री नाही, फॉर ऑल. त्यांचा क्लास कधी होणार मॅडम? त्यांचं पण याच त्यांचा वेळेला क्लास होणार. कधी होणार? त्यांचा याच वेळेला 9:15 ते 10 मध्ये सकाळीच होणार. ना?
नाही 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 मॅडम हा. रात्रीच होणार त्यांचा, पण रोज काही तुमचे 5-6 तास होणार नाहीत. रोज सकाळी सकाळी इंग्लिशचं एक हा. होईल आणि संध्याकाळी जे हा. प्राध्यापक अवेलेबल असतील ते घेतील. आणि आपल्याला किमान एक असं क्लास का? माझा सकाळी कंपल्सरी इंग्लिशचा तर होणारच आहे. संध्याकाळी बुधवारपासून सकाळची होतील ना सर चालू? याच बुधवारपासून सकाळचे चालू होतील, कारण की 3 दिवस मी पण सुट्ट्यावर आहे गावाकडे, मी पण माझ्या त्याच्यामुळं 3 दिवस सुट्टे आहेत. 3 दिवस आपण नवीन विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी संधी देत आहोत. ईद ए मिलाद आहे, त्याच्या निमित्त एवढीच फीस ठेवत आहोत. झूमचं सबस्क्रिप्शन हे 200चं करत आहोत आपण. सर आणि सर ईद ए मिलाद आहे, मराठवाडा मुक्ती संघटनेने आहे आमच्या मराठवाड्यातला 17 तारखेला, त्याच दिवशी सुट्टी आहे. 3 दिवस मी फ्री आहे, पण सर मी हा हा सर बुधवारपासून तर चालू. रोज सकाळी जर बुधवारपासून 5:45 चालू. हो हॅलो सर, बोला बोला. आपलं मराठीच आहे की नाही, व्याकरण बद्दल मला काही शंका नाही आहे, परंतु ते लेखक कवी वगैरे आहेत की नाही, त्यांचे जी पुस्तकं वगैरे आहेत, मग ते म्हणजे आता किती पुस्तकं आणि किती काय काय आहे ते, मग कसं करायचं त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा की काय. शुभांगी मॅडम आपल्यासोबत आहेत. स्कॉलरशिपला आम्ही तेच शिकवतो. शुभांगी मॅडम त्यांना मराठीचे आपल्या जे पीडीएफ आहेत ना लेकरांना दिलेल्या, त्या पीडीएफ या ग्रुपवर शेअर करून द्या. उद्या परवा दिवशी कधी पण तुम्हाला वेळ सर लागेल. माझा इंग्लिशचा डाऊट थोडासा क्लिअर करा ना सर. येस बोला ना मॅडम, हॅलो बोला. सर, सकाळचे जे तुमचे क्लास तो आम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळेल का? क्लासचे रेकॉर्डेड असतात मॅडम, रोज रेकॉर्डिंग असतात. 4,000 रुपये आपण झूमवाल्यांना काय फुकट द्यायला होतं का? काय रेकॉर्ड करण्यासाठी द्यायला होतं. ते रेकॉर्डिंग कुणासाठी करायला होतं? तुमच्यासाठीच करायला होतं, विषयच नाही. अच्छा ठीक आहे थँक्यू सर थँक्यू. हॅलो. वेलकम. हा हा सर, बोला. एक मिनिट. सर, आम्हाला थोडस ते व्हिडिओची क्लिप भेटत जाईल का याला ग्रुपला? कोणती? आता तुम्ही क्लासेस घेतात त्याचे? नाही आता ताई तेच टाइम. बोललो. हा, टाइम नाही ऍडजस्ट झाला तर आम्ही नंतर वेळेनुसार बघून घेतो असं. तुम्ही पण आमच्या 5वीच्या लेकरासारखं करला ताई. अहो हा? भावी शिक्षकांनो, मी हेच सांगितलंय. हा हा. रेकॉर्डिंग तुमच्यासाठीच आहे, तुम्हाला सर्वांना दिलं जाणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं. ओके ओके. हा, आणि सर एक ग्रुपला टाइम टेबल टाकून द्या, आणि ते कोणत्या सब्जेक्ट कोणत्या वेळी असणार आहे ते लेक्चर, म्हणजे तेवढं टाकून द्या. आम्ही आठवणीने ते ओपन करू ग्रुप आणि त्यानुसार लेक्चर करून घेऊ. आपला ग्रुप एकच आहे, आणि तुम्हाला आता एकदा हा. एकदा अनाउन्स झाली माझी इंग्लिशची. बाकीचे हा जे हा. विषय आहेत त्यांचे टीचर जे आहेत ना, ते आमच्या स्टाफ अच्छा. ग्रुपमध्ये चर्चा करून ते हा. ठरवतील, आणि तुम्हाला रोजच्या रोज कळवलं जाईल. आपला वेळ आणि संध्याकाळी आणि सकाळचा तास. हा ठीक आहे ठीक आहे सर, आपण ती लिंक भरतोय, ती हा. लिंकचे ते क्वेश्चन आणि हे आता लेक्चर मधले क्वेश्चन, याच्यातलेच क्वेश्चन वगैरे येतात का त्या पेपरला? आता पेपर आपण काढत नाहीत ताई, आपण अभ्यास करतो आणि आम्ही ते पास नाही. झालो. हा हा हा. पण अशा याच्यातले प्रकारचे येतात. 50% याच तरी. 100% पुस्तकातलेच येतात. 5वी ते 12वी हो, पर्यंतची पुस्तकं, किंवा पहिलीपासून 12वी पर्यंतची 5वी पुस्तकं. ते पर्यंत. हो हो, तेच असतं. हा. बरं, तरी देखील मला माहित नव्हतं तुम्हाला एवढे प्रश्न आहेत म्हणून, नाहीतर मी मॅडम सेशनच घेऊ दिलं नसतं, आपणच बोललो असतं. सॉरी, नाही. वेळ झाला. एक्झर्शन झालेले खूपच, थांबावंच लागेल. तुमचे डाऊट्स ठीक आहे. वगैरे जातील. शंका समाधानासाठी आपण एक खास सेशन ठेवतोय बोलण्यासाठी, उद्या परवा दिवशी. ओके ठीक आहे. थँक्यू सर. वेलकम. चला एंड करूया मीटिंग. एंड मीटिंग फॉर ऑल.